तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव शहरातील निर्मल टर्निंग सारख्या संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत आणि पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त वाढवण्यात यावी या मागणीसाठी सकल हिंदू नागरिकांच्या वतीनं छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना निवेदन देण्यात आले। शहरातील निर्मल टर्निंग परिसरात 8 मे 2026 रोजी झालेल्या जातीयवादामुळे काही समाजकंटकांनी शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला होता। हा भाग संवेदनशील म्हणून ओळखला जात असून स्थानिक निर्मल टर्निंग आणि डॉक्टर छाजेड दवाखान्याजवळ काही युवक विनाकारण तोडके करून उभे राहतात। त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या महिला व मुलींना छेडछाडीला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी राहणारी वाहने आणि गर्दी करणाऱ्या तोडक्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे। या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि कायमस्वरूपी पोलीस कॉन्स्टेबलची ड्युटी लावावी, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण होईल। यासोबतच मकरज मशिदीजवळही सीसीटीव्ही आणि पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सदर निवेदन देतेवेळी सकल हिंदू नागरिक आणि श्री तानाजी महिला मंडळाचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। नमस्कार, माझं नाव सौ स्नेहल पवन गरड। 7 तारखेला जो प्रकार घडला होता, जाती सदृश दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि एक छोटासा किरकोळ कारणावरून आपल्या हिंदू मुलाला जी मारहाण करण्यात आली त्याबद्दल आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे शहर पोलीस स्टेशनमध्ये। मुस्लिम लोकांनी फार प्रमाणे त्या गल्लीमध्ये दहशत निर्माण केलेली आहे। महिलांना येण्या जाण्याचा त्रास होत आहे, मुलींना टॉन्टिंग करणे, धमकी देणे, विनाकारण त्रास देणे, त्या अनुषंगाने आणि त्या दिवशी खूप वर्ष झाली ती गल्ली अतोनात त्रास सहन करत आहे त्या लोकांचा। परंतु त्या दिवशी जीवावर आमच्या मुलाच्या जीवावर बेतलं, कारण की त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। त्या प्रकरणाने चिघळून त्या प्रकरणासाठी संतप्त होऊन आम्ही इथे निवेदन सरांना देण्यासाठी आलेलो आहोत की यावर त्वरित कारवाई व्हावी, दोषींना लवकरात लवकर पकडण्यात यावं आणि आम्हाला संरक्षण म्हणून एक कॉन्स्टेबल देण्यात यावा आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेराची लागवड करण्यात यावी।